Hello students, very good morning to all of you. Today also we'll continue the next part of acids, bases and salts. In last part we had discussed yes salts, correct now? Okay, in that normal salts, neutral salts, acidic salts, basic salts, later on some families of salts, correct? Their names and formulas and how they are formed. Okay, yes, and next importance of pH in daily life. Importance of pH in daily life, in that comparison of relative acidic and basic strengths of acids and bases, correct? pH of our digestion system. pH change leads to tooth decay, self-defense by animal and plants through chemical warfare, correct na? Soil pH and plants growth, okay, and whatever pH required for some important plants that we have studied in last lecture, correct now? Now we'll continue, okay, with a very important point, that is some important acids, bases and salts. कळलं ना? Yes, हे जे पॉइंट्स आहेत परत तुम्हाला 11th मध्ये येणार आहेत, ठीक आहे ना? ओके, आता हा टोटल थेरॉटिकल पार्ट आहे. थेरॉटिकल पार्ट म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी इथं पाठ कराव्या लागतात, मॅक्सिमम गोष्टी तुम्हाला इथं प्रॅक्टिस कराव्या लागतात. म्हणजे काय की प्रत्येक वेळी ओके तुम्हाला ह्या गोष्टी लिहाव्या लागतील, तर ते तुमच्या लक्षात राहतील, अदरवाईज लक्षात राहणार नाहीत. ठीक आहे ना? ओके, आता काही इम्पॉर्टंट कंपाऊंड जे आहेत ओके त्याचे केमिकल फॉर्म्युलेज असतील, काय कॉमन नेम्स असतील, बरोबर आहे ना, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, ओके हे तिथं मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे ना? ओके, तुम्ही एस ब्लॉक एलिमेंट्स ज्यावेळेस स्टडी कराल, पी ब्लॉक एलिमेंट्स ज्यावेळेस तुम्ही स्टडी कराल, ओके तिथं तुम्हाला काय महत्वाचे कंपाऊंड स्टडी करायचे आहेत, ओके त्याच्या प्रॉपर्टीज स्टडी करायच्या आहेत आणि त्याचे ओके काय म्हणू शकता, प्रॉपर्टीज मध्ये फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज अशा दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात, करेक्ट, आणि युजेस स्टडी करायचे आहेत. ओके, हा सिक्वेन्स तुम्हाला पुढे 11th मध्ये येणार आहे. ओके, तोच सिक्वेन्स आता थोडासा ट्राय करायचा तुम्हाला, म्हणजेच काय की बाबा अशा टाईपचे कंपाऊंड्स तिथे तुम्हाला स्टडी करायचे आहेत. ओके, हे सॉरी काय म्हणू शकता तुम्ही त्याला, एक एक जनरल आयडिया येते तुम्हाला इथं, ठीक आहे ना? ओके, अशी स्टडी आहे पुढं, एक जनरल आयडिया येते तुम्हाला इथं बघा, लक्षात येते? ठीक आहे. येस, बघा सम इम्पॉर्टंट ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. त्याच्यामध्ये आहे फर्स्ट सोडियम हायड्रॉक्साईड. सियर सोडियम हायड्रॉक्साईड, काय फॉर्म्युला? NaOH. स्टडी केले तुम्ही, ओके. कॉमन नेम जे आहे व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज कॉस्टिक सोडा. मी मागं पण सांगितलं तुम्हाला, ठीक आहे ना? NaOH इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉस्टिक सोडा. आणि KOH काय असतो? What is KOH? KOH is okay potash, बरोबर आहे ना? ओके, येस, कॉस्टिक पोटॅश, बरोबर आहे ना? ओके, येस, कॉस्टिक सोडा म्हणलं की NaOH लक्षात ठेवायचा आणि पोटॅश म्हणलं की काय KOH लक्षात ठेवायचा, करेक्ट. आता तुम्हाला नोन आहे की NaOH काय आहे? बेस आहे. ऍज इट इज बेस, ओके, येस, इट टर्न्स रेड लिटमस ब्ल्यू. का? त्याच्याकडे OH मायनस आहे, समजलं ना? ओके, OH मायनस जर असेल तर काय तो काय करतो, रेड लिटमस चं कन्व्हर्जन ब्ल्यू मध्ये करतो. अंडरस्टूड? सॉलिबिलिटी व्हेरी इम्पॉर्टंट, सॉल्युबल इन वॉटर. हायली अल्कलाईन. अल्कलाईन का म्हणायचं? कारण त्याच्यामध्ये काय आहे? SOH मायनस आहे, ठीक आहे. अल्कलाईन म्हणजे बेसिक, हायली बेसिक, कारण तो कम्प्लीट ओके डिसोसिएट होतो. NaOH डिसोसिएट कम्प्लिटली, हा ॲरो लक्षात ठेवा. ओके, हे सिंगल ॲरो असेल ना तर कम्प्लीट डिसोसिएशन प्लस OH मायनस, आलं लक्षात? म्हणून त्याला म्हणलंय हायली अल्कलाईन. ओके, का? कारण OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन हायर असतं त्या केसमध्ये. अंडरस्टूड? ठीक आहे. आता प्युअर सोडियम हायड्रॉक्साईड. प्युअर सोडियम हायड्रॉक्साईड कसं ऑब्टेन करायचं? हाऊ टू ऑब्टेन? हाऊ टू ऑब्टेन? ठीक आहे. येस, व्हॉट? प्युअर सोडियम हायड्रॉक्साईड, करेक्ट. त्याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज असतात. इम्प्युरिटीज कुठल्या? Na2SO4, NaCl, अशा टाईपच्या इम्प्युरिटीज असतात त्याच्यामध्ये. ओके, आणि त्या इम्प्युरिटीज कशामुळे फॉर्म होतात तर काय
येस ड्यू टू रिॲक्शन विथ CO2 सोबत रिॲक्ट होऊन ओके त्याच्यात इम्प्युरिटीज तयार होतात. ऍसिड सोबत रिॲक्ट होऊन इम्प्युरिटीज तयार होतात लाईक NaCl. HCl सोबत रिॲक्ट झालं की NaCl फॉर्म होतो, H2O फॉर्म होतो. H2SO4 सोबत रिॲक्ट झालं की काय Na2SO4 तयार होतो. आलं लक्षात. ह्या इम्प्युरिटीज ज्या जनरेट होतात ह्या इम्प्युरिटीज काय करायच्यात तुम्हाला सॉर्ट आउट करायच्यात, बाजूला करायच्यात, त्याला प्युरिफाय करायचं आहे. प्युरिफाय प्युरिफिकेशन साठी ओके इट इज ऍडेड इन टू दी वॉटर सॉरी इट इज ऍडेड इन टू दी अल्कोहोल. अल्कोहोल मध्ये ऍड केला जातो. लक्षात येते ओके. अल्कोहोल मध्ये ऍड केलं की दीज इम्प्युरिटीज आर इनसॉल्युबल. व्हॉट? Na2CO3 NaCl आणि Na2SO4. These impurities are insoluble in alcohol. करेक्ट. सपोज एका बिकर मध्ये तुम्ही काय केलं ओके येस NaOH जो आहे तो ऍड केला, त्याच्यामध्ये काय इम्प्युरिटीज आहेत. ह्या बिकर मध्ये काय घेतलं तुम्ही? अल्कोहोल आहे इथं. त्या अल्कोहोल मध्ये काय केलं? NaOH ऍड केलं. त्याच्यामध्ये ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज कशा आहेत? इनसॉल्युबल आहेत. त्या इनसॉल्युबल इम्प्युरिटीज काय राहतील? रिमेन अनडिसॉल्व्ड राहतील. इट मीन्स इनसॉल्युबल दॅट कॅन बी फिल्टर्ड आउट. ठीक आहे ना. ओके फिल्टर पेपरनं तुम्ही काय करू शकता? त्याला फिल्टर आउट करू शकता बाय युझिंग ओके येस फनेल लाईक दिस. एक फनेल असतो असा. ठीक आहे ना. ओके येस विच कॅन बी filtered out easily. ओके त्याच्यामध्ये ऍड केलं. इथे एक फिल्टर पेपर असतो. या फिल्टर पेपर मध्ये ऍड केलं. लक्षात येते ना. ओके दीज इम्प्युरिटीज विल रिमेन फिल्टर्ड आउट किंवा रिमेन अनडिसॉल्व्ड. ओके दॅट कॅन बी फिल्टर्ड आउट इझिली. समजते. ओके आणि NaOH कसं आहे? ओके थोडासा सॉल्युबल आहे, स्पॅरिंगली सॉल्युबल आहे. कसं आहे NaOH? NaOH is sparingly soluble in what? Alcohol. ठीक आहे ना. ओके अल्कोहोल मध्ये कसं आहे? तो स्पॅरिंगली सॉल्युबल आहे आणि स्पॅरिंगली सॉल्युबल असल्यामुळं ओके येस इट कॅन बी डिझॉल्व्ड सम अमाऊंट इनटू वॉटर दॅट कॅन बी प्युरिफाईड इझिली. समजते. ओके अल्कोहोलला तुम्ही काय करू शकता? परत इव्हॅपरेट करू शकताय ना. ओके सपोज ह्या फिल्टर मध्ये कोण आहे? ह्या फिल्ट्रेट मध्ये इथं जो फिल्ट्रेट जमा होतो त्याच्यामध्ये कोण आहे? अल्कोहोल प्लस NaOH. अल्कोहोल प्लस व्हॉट? NaOH. करेक्ट. ह्या अल्कोहोलला तुम्ही काय करू शकताय? इव्हॅपरेट करू शकताय. आफ्टर इव्हॅपरेशन ऑफ दिस अल्कोहोल ओके NaOH विल रिमेन इनटू दिस येस मिक्सचर. लक्षात येते का बघा. ह्या मिक्सचर मध्ये कोण राहतो? फक्त NaOH राहतो इन दिस whatever in pure form. ठीक आहे ना. इझी मेथड आहे प्युरिफिकेशन मेथड. करेक्ट. ओके मग जनरली ना NaOH प्युअर नसतो. प्युअर नसल्यामुळे त्याला प्युरिफाय करावं लागतं वळण. आणि इम्प्युरिटीज कुठले आहेत बघा? Na2CO3 NaCl and Na2SO4. समजलं. ठीक आहे. CO2 सोबत रिॲक्ट झाला की Na2CO3 फॉर्म करतो. HCl सोबत रिॲक्ट झाला की NaCl फॉर्म करतो आणि H2SO4 सोबत रिॲक्ट झाला की Na2SO4 फॉर्म करतो. क्लिअर झालं हे? येस त्याच्यामुळे अशा इम्प्युरिटीज फॉर्म होतात त्याच्यामध्ये. करेक्ट. नेक्स्ट वन फिजिकल प्रॉपर्टीज. ओके फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये फर्स्ट प्रॉपर्टी बघा. इट इज अ डिलिक्विसंट. व्हॉट इज मीन बाय डिलिक्विसंट? Deliquescent means okay yes tendency to absorb moisture. It means tendency to absorb moisture. Okay and to dissolve in it. Moisture absorb करून त्याच्यामध्ये dissolve होणे. Okay that is the deliquescent tendency. Correct. कसा आहे तो? व्हाईट क्रिस्टलाइन सॉलिड आहे. ठीक आहे ना. व्हाईट कलरचा असतो, क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये असतो तो.
दॅट इज अ सॉलिड. पॅलेट्स असतात तिथं. तुम्ही लॅबोरेटरीमध्ये जर गेला तर लॅबोरेटरीमध्ये सोडियमचे ओके छोटे 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 पॅलेट्स दिसतील असे तुम्हाला. असे पॅलेट्स बनवलेले असतात. तो क्रिस्टलाइन असतो. ठीक आहे ना. ओके पॅक करून ठेवलेला असतो. नेक्स्ट पॅक का ठेवलेलं असतात ओके प्रत्येक केमिकल कारण काय येस मॉइश्चर एब्झॉर्ब करू नये म्हणून. ओके मग हा जनरली इट इज लिक्विसंट आहे त्याच्यामुळे तो मॉइश्चर एब्झॉर्बर आहे लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट वन इट इज हायली सॉल्युबल इन वॉटर. कसा आहे तो हायली सॉल्युबल इन वॉटर. वॉटर मध्ये कसा आहे डिसॉल्व्ह होतो. अँड सोल्युशन इज बिटर इन टेस्ट. माहिती आहे तुम्हाला बिटर टेस्ट काय असतं. व्हॉट इज बिटर. ओके बिटर टेस्ट कोण देतो जनरली तर बेसिस आर बिटर म्हणून तो कसा काय म्हणू शकता तुम्ही त्याला. ओके येस इट इज अ बेस. बिटर टेस्ट आहे ना तर डेफिनेटली इट इज अ बेस. करोजिव्ह मीन्स इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द करोजन घडवून आणण्यासाठी. ओके इट इज अ रिस्पॉन्सिबल. नेक्स्ट सोपी इन टच ते तुम्हाला बेसच्या प्रॉपर्टीज आहेत. ह्या कुठल्या प्रॉपर्टीज आहेत बेसच्या प्रॉपर्टीज. डेफिनेटली इट विल शो द प्रॉपर्टीज ऑफ बेस. करेक्ट. नेक्स्ट वन इट इज स्पॅरिंगली सॉल्युबल इन अल्कोहोल. स्पॅरिंगली म्हणजे काय येस स्लाइटली कसा आहे तो सॉल्युबल आहे. स्लाइटली सॉल्युबल असल्यामुळं ओके येस इट कॅन बी फिल्टर्ड आउट और इट कॅन बी येस प्युरिफाईड इझिली फ्रॉम द इम्प्युरिटीज. अंडरस्टूड. हावेवर KOH कसा आहे फेअरली सॉल्युबल आहे. KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड it can also be purified by using the alcohol. कसा आहे मोर सॉल्युबल आहे. अंडरस्टूड. हे झाले फिजिकल प्रॉपर्टीज. सम फिजिकल प्रॉपर्टीज ओके आर गिवन. नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टीज. आता केमिकल प्रॉपर्टीज म्हटलं बळानो ओके की रिॲक्शन्स येतात सगळे. ओके रिॲक्शन्स ओके आणि ह्या रिॲक्शन्सला खूप प्रॅक्टिस करावं लागतं. प्रॅक्टिस सहजासहजी या रिॲक्शन्स लक्षात राहत नाहीत. ओके सगळ्या रिॲक्शन हे इव्हॅपरेटिंग कंटेंट असतात. समजलं ना इव्हॅपरेट होऊन जातात. त्याच्यामुळे काय परत 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 प्रॅक्टिस करत राहावं लागतं या गोष्टींना. ओके येस मी तुम्हाला इथंच का सांगतोय कारण काय पुढे जाऊन प्रॉब्लेम्स होऊ नये की बाबा हा पार्ट स्टडी कसा करायचा. बरोबर ना तुम्हाला एक 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 पार्ट घेऊन स्टडी करावा लागतो. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ दिस कंपाऊंड सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज एकत्र करून काय तुम्हाला स्टडी कराव्या लागतात. लक्षात येते. ठीक आहे. आता NaOH कशासोबत ट्रीट केला CO2 सोबत टू फॉर्म Na2CO3 अँड वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट. NaOH किती घेतलेला आहे 2NaOH. इथे दाखवतो खाली. सी NaOH किती टाइम्स आहे 2 टाइम्स. करेक्ट. कशासोबत रिॲक्ट केलं CO2 सोबत. ठीक आहे ना CO2. See here, water molecule is removed. H and OH combines to form water molecule, and this NaO, CO and Na combines to form what? Na2CO3. Na2CO3. इथे 2 ऑक्सिजन आहेत ऑलरेडी. इथे 1 ऑक्सिजन आहे मिळून काय फॉर्म झाला CO3 फॉर्म झाला. And here it is Na2 and remaining is what H2O water. समजलं हे. येस. नेक्स्ट वन नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता. स्ट्रॉंग अल्कली नेचर. ठीक आहे ना. स्ट्रॉंग अल्कली म्हणजे काय असतो बेस असतो. बेस स्ट्रॉंग अल्कली नेचर म्हणजे स्ट्रॉंग बेसिक नेचर थोडक्यात. करेक्ट ना. सोडियम हायड्रॉक्साइड इज अ स्ट्रॉंग अल्कली. अल्कली का म्हणायचं कारण तो अल्कली मेटल आहे. अल्कली मेटल आहे आणि अल्कली मेटल पासून फॉर्म झालेले जे काही कंपाऊंड्स असतात त्याला अल्कली असं म्हणतात. अल्कली. ओके जनरली कोणासाठी हायड्रॉक्साइड साठी मेटल हायड्रॉक्साइड्स. करेक्ट ना. ठीक आहे. येस ॲज इट आयोनायझेस कम्प्लिटली. दिस वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बरोबर आहे ना. ओके काय होतं त्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होतं. सी दिस एरो Na+ अँड OH- मध्ये. आलं लक्षात. त्याच्यामुळे तो कसा आहे स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग कधी म्हणायचं समजलं ना तुम्हाला
कम्प्लीट आयोनायझेशन होत असेल तरच स्ट्रॉंग म्हणायचं. जर इनकम्प्लीट होत असेल, जसं की CH3 तुम्हाला नोन आहे, CH3COOH डिसोसिएट इनकम्प्लिटली. एरो कसा दाखवतो आपण? रिव्हर्सिबल. म्हणजे काय? रिएक्टंट टू प्रोडक्ट, प्रोडक्ट टू रिएक्टंट. दिस प्रोसेस इज कंटिन्यू. अंडरस्टूड? ओके. बघा, स्ट्रॉंग कधी म्हणायचं, वीक कधी म्हणायचं. हा वीक आहे आता आणि हा स्ट्रॉंग आहे. एरो बघायचं तिथं. अंडरस्टूड? इट रिॲक्ट्स विथ ऍसिड्स फॉर्मिंग सॉल्ट्स. डेफिनेटली. ओके, आता त्याच प्रॉपर्टीज रिपीट झालेले कळलं. करेक्ट ना? ओके, आता सपोज तो ऍसिड सोबत रिॲक्ट झाला तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन होते. न्यूट्रलायझेशन काय फॉर्म होतो? सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर. बरोबर आहे ना? ओके, ऍसिड H2SO4. H2SO4 सोबत रिॲक्ट झालं की काय फॉर्म होतो? नोन आहे तुम्हाला आता हे. ठीक आहे ना? परत काय? सॉल्ट प्लस वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर. HNO3 सोबत रिॲक्ट झालं की काय? NaNO3. सोडियम नायट्रेट. ठीक आहे, सोडियम क्लोराइड, सोडियम सल्फेट, सोडियम नायट्रेट. काय फॉर्म झालं परत? सॉल्ट प्लस वॉटर. म्हणजे काय की ऍसिड सोबत जर रिॲक्शन केलं तर काय फॉर्म होतो? सॉल्ट आणि वॉटर फॉर्म होतो. दीज टाइप ऑफ रिॲक्शन्स आर कॉल्ड एज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन्स. लक्षात येते? ठीक आहे. आता हे सगळे सॉल्ट्स कसे आहेत? न्यूट्रल सॉल्ट आहेत. न्यूट्रल सॉल्ट्स. न्यूट्रल सॉल्ट्स का म्हणायचं? देअर aqueous solution is neutral. त्याचा aqueous solution न्यूट्रल आहे. pH काय असतो aqueous solutionचा? 7. समजलं ना? मग हे सगळे सॉल्ट जे फॉर्म झालेले आहेत, these salts are neutral salts. ठीक आहे बाळांनो, समजून घ्यायचं. थेरॉटिकल पार्ट आहे. ठीक आहे ना? ओके, येस. रिॲक्शन जे आहेत त्या ऍज इट इज कराव्या लागतील तुम्हाला. समजतंय ना? ओके, त्याच्यामुळं खूप काय म्हणू शकता तुम्ही, तो ह्याला कॅज्युअली नका घेऊ. ठीक आहे ना? रिॲक्शन स्टडी करते वेळेस आपल्याला थोडंसं ओके बोरिंग वाटतं. ओके, पण ते सिरियसली घेऊन तुम्हाला काय करायचं आहे. लक्षात येते ना? ओके, प्रॅक्टिस करायचं की बाबा काय झालं ह्या केसमध्ये, प्रत्येक रिॲक्शन घ्यायची. ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, कुठला ग्रुप रिप्लेस झाला, कुठला कंपाऊंड फॉर्म झाला, काय रिॲक्टंट यूज केलं. ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घ्याव्या लागतात. आलं लक्षात? नेक्स्ट टाइप सेकंड, NaOH reacts with weak acid to give basic salts. आता हे कसे आहेत? न्यूट्रल सॉल्ट्स आहेत. बरोबर आहे ना? ओके, न्यूट्रल सॉल्ट सगळे हे लिहिले वरती आपण. आता न्यूट्रल सॉल्ट्स कशाला म्हणायचं, का म्हणायचं हे समजलं आता तुम्हाला, आणि शेवटपर्यंत लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या हे. ठीक आहे. आता पुढे काय? वीक ऍसिड सोबत नोन आहे तुम्हाला. ऑलरेडी कसा आहे? स्ट्रॉंग बेस आहे. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड. कोण आहे डॉमिनंट? स्ट्रॉंग बेस डॉमिनंट आहे ना? ओके, मग सोल्युशन जे फॉर्म होतं ना, ओके, जो काय सॉल्ट फॉर्म होतो त्याचं सोल्युशन कसं असतं? बेसिक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? वीक ऍसिड जर यूज केलं ना तर सोल्युशन जे आहे ते बेसिक सोल्युशन असतं. त्याचा pH काय असतो? मोर दॅन 7. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट ना? ठीक आहे. नेक्स्ट वन, इट कंबाइन्स विथ acidic oxides to form salts which may be acidic again. ओके, आता इथं काय म्हणतो? पॉसिबिलिटी आहे विच मे बी ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. मग ते ऍसिडिक असू शकतात, बेसिक असू शकतात, इवन न्यूट्रल सुद्धा असू शकतात. कशासोबत रिॲक्ट केलंय? ओके, ऍसिडिक ऑक्साइड सोबत. आता सपोज ऍसिडिक ऑक्साइड CO2 आहे. CO2 सोबत रिॲक्ट केला की Na2CO3 फॉर्म झालेला आहे. Na2CO3 बरोबर आहे ना? वरती दाखवलं मी तुम्हाला आताच. करेक्ट. आता Na2CO3 परत वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला आपण. ओके, तर काय फॉर्म करतो तो? ट्वाइस Na प्लस प्लस ओके CO3 2 मायनस. येते लक्षात? वॉटर मध्ये काय असतो? H प्लस आणि OH मायनस. आता बघा, हा OH मायनस कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? NaOH Na सोबत. NaOH फॉर्म होतो. NaOH कसा आहे? परत स्ट्रॉंग आहे. आणि हा काय फॉर्म करतो? H प्लस. 2 लागतात, लक्षात ठेवा.
हे दोन लागतात, हे दोन लागतात. आता तुम्हाला कॉम्बिनेशन थोडंसं लक्षात येते. ओके, H2CO3 फॉर्म करतो. H2CO3 करेक्ट. हा वीक आहे. मग स्ट्रॉंग डॉमिनंट आहे ना इथं, म्हणजे सोल्युशन कसं असणार आहे याचं, बेसिक असणार आहे. ॲक्वेस सोल्युशन ऑफ दिस इज बेसिक इन नेचर. लक्षात येत आहे. ओके, कोणाचं, NaOH. समजलं हे? एनी डाऊट? Aqueous solution is basic. Understood? Acidic oxide साठी इथं. नेक्स्ट वन SO2 सोबत रिॲक्ट केलं. SO2 सोबत रिॲक्ट केलं की काय फॉर्म करणार आहे तो, Na प्लस किती, ट्वाइस, प्लस SO3 2 मायनस. सोल्युशन मध्ये काय आहे, H प्लस आहे. किती घ्यावे लागतील आपल्याला, 2 घ्यावे लागतील. हे दोन कंबाईन करा आणि हे दोन कंबाईन करा. NaOH फॉर्म होतो. कसा आहे, स्ट्रॉंग आहे. H2SO4 फॉर्म होतो. कसा आहे, स्ट्रॉंग आहे. दोन्ही स्ट्रॉंग. कन्सेप्ट समजून घ्या वळण त्याच्या मागचा. ठीक आहे ना, दोन्ही स्ट्रॉंग आहेत ना. मग सोल्युशन काय असणार आहे, न्यूट्रल. कसं असेल, न्यूट्रल. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. वॉटरच्या आयन सोबत रिॲक्ट करून बघायचं कुठला सॉल्ट फॉर्म होतो, सॉरी कुठला कंपाऊंड फॉर्म होतो. ऍसिड आणि बेसेस कुठले फॉर्म होतात, स्ट्रॉंग होतात की वीक होतात. तर हे दोन्ही कसे आहेत, स्ट्रॉंग ऍसिड्स अँड बेसेस आहेत. स्ट्रॉंग ऍसिड्स आणि स्ट्रॉंग बेसेसचा सॉल्ट काय असतो, येस, न्यूट्रल इन ॲक्वेस सोल्युशन. इट फॉर्म्स न्यूट्रल सोल्युशन. करेक्ट. नेक्स्ट बघा, NaOH reacts with NO2 to form NaNO3. करेक्ट. NaNO3 साठी इथं दाखवतो. NaNO3 मध्ये कोण असतात, Na प्लस प्लस NO3 मायनस, वॉटरचा H प्लस आणि OH मायनस कंबाईन करा. वॉटरला पण डिसोसिएट करतो आपण सायमल्टेनियसली. करेक्ट. एक काय फॉर्म होतो, NaOH विच इज अगेन स्ट्रॉंग. करेक्ट. HNO3 विच इज अगेन व्हॉट, स्ट्रॉंग. दोन्ही स्ट्रॉंग आहेत, म्हणजे याचं परत कम्प्लीट डिसोसिएशन होतं. ह्या फॉर्म मध्ये राहतील का ते आता, स्ट्रॉंग असतील तर नाही. स्ट्रॉंग असतील तर काय, Na प्लस आणि OH मायनसच्याच फॉर्म मध्ये राहतात. आलं लक्षात. मग इथं इक्वल कॉन्सन्ट्रेशन राहतं. H प्लस आयनचं आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय राहतं बाळांनो, इक्वल राहतं. त्याच्यामुळे दिस सोल्युशन इज अगेन न्यूट्रल. काय राहतं, सोल्युशन ऑलवेज न्यूट्रल. क्लिअर झालं हे? ठीक आहे. चेक करायचं, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस फॉर्म होत असेल तर डेफिनेटली काय, न्यूट्रल सोल्युशन. स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड फॉर्म होत असेल तर बेसिक सोल्युशन. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस फॉर्म होत असेल तर काय, ऍसिडिक सोल्युशन. डॉमिनंट कोण आहे चेक करायचं. ऑक्साइड्स ऑफ एम्फोटेरिक मेटल्स. एम्फोटेरिक मेटलच्या ऑक्साइड सोबत ओके रिॲक्ट झाल्यानंतर काय फॉर्म करतो. ओके, येस बघा, ॲल्युमिनियमचा ऑक्साइड एम्फोटेरिक असतो, झिंकचा ऑक्साइड एम्फोटेरिक, टिनचा ऑक्साइड, लीडचा ऑक्साइड, हे सगळे काय आहेत, एम्फोटेरिक ऑक्साइड्स. करेक्ट. कशामध्ये डिझॉल्व्ह होतात, डेफिनेटली डिझॉल्व्ह इन सोडियम हायड्रॉक्साइड फॉर्मिंग corresponding salts. These metals are called amphoteric metals as they form amphoteric oxides. विचारले जातात तुम्हाला amphoteric metals कुठले आहेत. एम्फोटेरिक मेटल्स का म्हणायचं, कारण ते एम्फोटेरिक ऑक्साइड्स फॉर्म करतात. ते ऍसिड सोबत पण रिॲक्ट होतात आणि बेसिस सोबत पण रिॲक्ट होतात. येते का लक्षात? ठीक आहे. येस. सी हियर, आता आपल्याला बेसिस सोबतच्या रिॲक्शन स्टडी करायचे फक्त. अंडरस्टूड? सी हियर, Al2O3. Al2O3 when reacts with NaOH which forms what? Twice NaAlO2. आता हे तुम्हाला लीचिंग प्रोसेस मध्ये सांगितलं मी. लीचिंग प्रोसेस, बॉक्साईटची ओर जी आहे त्याला लीच केलं होतं आणि सोडियम मेटा अल्युमिनेट फॉर्म केलं होतं. आपण केलं होतं ना. ठीक आहे. सेम रिॲक्शन इथं आहे आता. करेक्ट. काय काय आहे इथं बघा, Al2O3 आहे, बरोबर आहे ना. ओके. आणि दुसरा काय आहे, NaOH. सेम वेने करा. इट रिमूव्स वॉटर मॉलिक्यूल. करेक्ट ना. काय फॉर्म करतो हा, H2O. आता रिमेनिंग जो आहे, बरोबर आहे ना. ओके, येस, विच कंबाइन्स विथ Al2O3 and what forms twice
NaAlO2 2 times NaAlO2 करेक्ट. सेम वेने इथं सुद्धा होतं प्रत्येक ठिकाणी. ओके, रिएक्शन सेम होणार. आता झिंक ऑक्साइड सोबत रिएक्ट झालं की काय Na2ZnO2 फॉर्म करतो. हे कंपाऊंड, दिस कंपाऊंड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. अरे बेटी, ठीक आहे. झिंक ऑक्साइड सोबत कंबाईन झाले की Na2ZnO2 फॉर्म करतो. ठीक आहे. इथं कोण आहे? झिंक ऑक्साइड. परत H2O मॉलिक्यूल रिमूव्ह झाला ना, H2O कुठून रिमूव्ह होतो? परत NaOH, परत काय आहे? NaOH. हे तुमच्या अंडरस्टँडिंग साठी सांगतो असं. करेक्ट. Remaining combines to form Na2ZnO2. And here it is a H2O. Understood? ठीक है. SNO ची रिएक्शन सेम होते. ओके. SNO2 ची रिएक्शन परत काय सेम होणार आहे. PbO, PbO2 ची रिएक्शन सेम आहेत. ठीक आहे ना? ओके. कुठले कंपाऊंड्स फॉर्म होतात बघा. सोडियम मेटाअल्युमिनेट, सोडियम झिंकेट, सोडियम स्टॅनेट. ठीक आहे ना? ओके. सोडियम इथं स्टॅनाइट आणि स्टॅनेट. सोडियम प्लंबाइट, प्लंबाइट आणि प्लंबेट. अशी नावं तुम्हाला प्रॅक्टिस करून पाठ करावं लागतील. करेक्ट. एक 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 कंपाऊंड लिहावं लागेल. ओके, आणि नावं पाठ करावं लागतील. अंडरस्टूड? नेक्स्ट, ऍक्शन ऑन एम्फोटेरिक मेटल्स. इथं काय आहे? एम्फोटेरिक ऑक्साइड्स होते. ऑक्साइड्स ऑफ एम्फोटेरिक मेटल्स. ठीक आहे. आता इथं डायरेक्ट काय आहेत? मेटल्स आहेत. करेक्ट. बघा, बेरिलियम. ठीक आहे ना? ओके. येस. अल्युमिनियम, गॅलियम, झिंक, टीन आणि लीड हे सगळे काय आहेत? एम्फोटेरिक आहेत. ऍसिड सोबत रिएक्ट होतात, बेसिस सोबत रिएक्ट होतात, दोन्ही सोबत. ठीक आहे. Aluminium when reacts with NaOH in presence of water to form sodium meta-aluminate. Same compound form झालाय का? Yes, definitely. हाच compound form झाला तो. Sodium meta-aluminate. Correct. त्याच्यानंतर झिंक सोबत रिएक्ट झाला की झिंकेट फॉर्म होतो. सेम कंपाऊंड फॉर्म झालेला आहे वरचा. येस. नेक्स्ट, टीन सोबत रिएक्ट झाला की काय? स्टॅनाइट फॉर्म करतो. ठीक आहे ना? ओके. येस. स्टॅनेट फॉर्म करतो. स्टॅनेट कुठं आहे बघा? येस, हियर. दिस इज स्टॅनेट. Na2SiO3. हा. आता इथं सगळे कंपाऊंड सेम आहेत. दिसतात ना तुम्हाला सगळे कंपाऊंड सेम? ओके. आता डिफरन्स काय आहे महत्वाचं आहे. डिफरन्स इज हियर हायड्रोजन H2 गॅस इज इव्हॉल्व्ड. काय फॉर्म झाला इथं? H2 गॅस. इथं काय? H2O फॉर्म झालेला आहे. दॅट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू रिएक्शन्स. मेटल सोबत रिएक्ट झालं डायरेक्ट की H2 गॅस इव्हॉल्व्ह होतो. आणि जर का तो ऑक्साइड सोबत रिएक्ट झाला, मेटल ऑक्साइड सोबत, तर H2O फॉर्म होतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू रिएक्शन्स. अंडरस्टूड? ओके. आता पुढे जाऊया आपण. ओके, टुवर्ड्स द नेक्स्ट पॉइंट. ऍक्शन ऑन अमोनियम सॉल्ट्स. बाळांनो, रिएक्शन्स मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट असंच करत राहावं लागेल तुम्हाला. ठीक आहे ना? ओके. सहजासहजी लक्षात नाही राहत. रिएक्टंट बघायचे काय आहे? प्रोडक्ट काय. आता प्रत्येक ठिकाणी NaOH तुम्हाला फिक्स ठेवायचं आहे. फक्त तुम्ही काय करताय? दुसरा सबस्टन्स चेंज करताय. NaOH कसा आहे? फिक्स आहे. त्या NaOH ला ओके एखाद्या सबस्टन्स सोबत रिएक्ट करून तुम्ही प्रोडक्ट फॉर्म करताय. मग तुम्हाला जो सबस्टन्स रिएक्ट करायचा तो सबस्टन्स आणि प्रोडक्ट या दोन्हीला लक्षात ठेवावं लागणार आहे. क्लिअर? नेक्स्ट, अमोनियम सॉल्ट्स. अमोनियम सॉल्ट्स ज्यावेळेस तुम्ही NaOH सोबत रिएक्ट कराल, ओके, इट लिबरेट्स अमोनिया गॅस. ठीक आहे ना? जसं की अमोनियम क्लोराइड आहे. अमोनियम क्लोराइड रिएक्ट केलं की अमोनिया गॅस इव्हॉल्व्ह होतो. अमोनियम क्लोराइड मध्ये NH4 ओके काय असतो? प्लस असतो. ओके, प्लस Cl मायनस. NaOH मध्ये Na प्लस असतो, प्लस OH मायनस. करेक्ट. आता हा जो OH मायनस आहे, इट abstract proton from the NH4 plus like this. This OH minus abstract proton, correct, and forms what? NH3 gas plus H2. ठीक है ना? Okay, OH and H combines to form what? Water molecule.
अँड रिमेनिंग इज व्हॉट NH3. हा न्यूट्रलाइज होतो, हा बॉन्ड ब्रेक झाला की तो ओपन होतो हा बॉन्ड अँड दॅट गेट न्यूट्रलाइज टू फॉर्म NH3. क्लिअर आहे हे? येस. अँड रिमेनिंग जो आहे तो Na प्लस रिमेन आहे, Cl मायनस रिमेन आहे. इट फॉर्म्स NaCl. क्लिअर? ओके. इथं पण बघा तोच आहे सॉल्ट, फक्त इथं काय H2SO4. NH4 टेकन ट्वाइस SO4 आहे. करेक्ट. काय फॉर्म झाला? एक सॉल्ट Na2SO4, NH3 गॅस इव्हॉल्व झाला आणि काय H2O फॉर्म झालेला. आता दोन NH3 आहेत, सॉरी NH4 आहेत म्हणून काय दोन अमोनिया गॅस इव्हॉल्व झाले. अंडरस्टूड? आणि दोन वॉटर मॉलिक्युल्स. सेमच रिएक्शन होते, ही जी रिएक्शन झालेली आहे ना सेम होते इथं सुद्धा. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट बघा, ऍक्शन ऑफ कार्बन मोनॉक्साईड. आता जनरली कार्बन मोनॉक्साईड जो आहे तो न्यूट्रल असतो. CO जो आहे कसा असतो? न्यूट्रल. येते लक्षात? पण काय, इट बिहेव्स लाईक अ ऍसिड विथ, लक्षात येते का बघा, इथं मेन्शन केलं असणार आहे नोट मध्ये, कार्बन मोनॉक्साइड इज न्यूट्रल गॅस बट इट शोज ऍसिडिक नेचर विथ NaOH. Very important. It shows acidic nature with NaOH and to form formate, that is sodium formate, HCOO Na. लक्षात येते हे? येस, कंबाईन झाले, दोन्ही एकत्र आले, HCOO Na फॉर्म झाला. करेक्ट ना? आता ह्या रिएक्शन्स ना तुम्हाला डिटेल मध्ये नंतर सांगणार आहे. करेक्ट ना? ओके. हा असा असतो ऑक्सिजन, ठीक आहे. त्याच्यानंतर इट रिॲक्ट्स विथ OH मायनस, दिस बॉन्ड ओपन्स ऑन ऑक्सिजन, पॉझिटिव्ह असतो, स्लाइटली निगेटिव्ह असतो, सॉरी निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा न्यूट्रल असतो थोडक्यात. ठीक आहे ना? ओके. आता हे ही जी मेकॅनिझम आहे तुम्हाला पुढे येणार आहे, ठीक आहे ना? ओके. पुढच्या क्लासेसमध्ये तुम्हाला हे स्टडी करायला मिळणार आहे. हा इथे एक रॅडिकल असतो थोडक्यात. OH minus when attacks on carbon, okay, this bond opens on oxygen and forms what? C double bond O. ठीक आहे ना? ओके. इकडे काय असतो? OH मायनस. ठीक आहे ना? ओके. आता इथं डिटेल मध्ये जर जायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, आता हे आता रॉंग होते असं, कारण ऍक्च्युअल मेकॅनिझम आपल्याला तिथं दाखवता येणार नाही त्याची. रॅडिकल वे न तुम्हाला, ओके, येस 11th मध्ये सांगतो त्याची मेकॅनिझम. तुम्हाला हे लक्षातच येणार नाही, कुठला एरो कुठं चाललेला आहे, ओके, कुठला इलेक्ट्रॉन कुठं चाललेला आहे, लक्षात येणार नाही तुमच्या. ठीक आहे ना? ओके. जनरली हा जो फॉर्म्युला आहे ना तो असा असतो, HC डबल बॉन्ड ONA असतो. बरोबर आहे ना? ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येत असणार आहे की बाबा एक C डबल बॉन्ड O आहे, दुसरा काय आहे O मायनस आहे, आणि तिसरा काय Na प्लस आहे इथं. ओके. आणि H कुठं आलेला आहे? कार्बन वरती. H कुठं आहे? कार्बन वरती आहे. ठीक आहे. मग ही रिएक्शन जी आहे ती हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला आहे. येस, त्याच्यामुळे काय रॅडिकल वेनं, ओके, रिएक्शन जाते. रॅडिकल वेनं जात असल्यामुळे काय ते, येस, तिथं कुठलेही बॉन्ड्स कुठेही अटॅच होऊ शकतात, लक्षात ठेवा. समजतंय ना हे? ओके. येस, फॉर्मिक ऍसिड फॉर्म झालेला आहे, त्याच्यामुळे काय बॉन्ड ब्रेकिंग जे आहे तिथं तुम्हाला लक्षात येणार नाही इझिली. ओके. फक्त लक्षात ठेवा असं की बाबा NaOH जो आहे CO सोबत रिएक्ट झाला, HCOO Na फॉर्म झाला. त्याच्यासाठी काय येस कन्सेप्ट लागणार आहेत, ते कन्सेप्ट तुम्हाला मी 11th मध्ये सांगेन, डोंट वरी. ठीक आहे. नेक्स्ट वन इज हायड्रॉक्साइड्स. चेक हिअर, हायड्रॉक्साइड्स ऑफ एम्फोटेरिक मेटल्स. आता हे जे काय वरती स्टडी केलं आपण एम्फोटेरिक मेटल्स, ह्या एम्फोटेरिक मेटलचे हायड्रॉक्साइड्स जे आहेत, करेक्ट ना? ओके, आर सॉल्युबल इन NaOH. NaOH मध्ये सॉल्युबल आहे ड्यू टू व्हॉट? कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. आधी कॉम्प्लेक्स वगैरे काय आहे ते परत तुम्हाला पुढे येणार आहे, इथं नाही आता ते. हे कॉम्प्लेक्स म्हणजे असं लक्षात ठेवा की कॉम्प्लिकेटेड कंपाऊंड आहे. ओके. बट अदर, ओके, हायड्रॉक्साइड्स, दिस इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, डू नॉट डिसॉल्व इन NaOH. NaOH मध्ये ते डिसॉल्व होत नाही. करेक्ट? त्या नोट्स दिलेल्या आहेत तुम्हाला इथं. आता द मिक्सचर ऑफ हायड्रॉक्साइड्स of amphoteric metals and other metals can be separated by NaOH. का डिसॉल्व होत नाहीत ना,
ठीक आहे. अदर मेटल हायड्रॉक्साईड जे आहेत ते डिझॉल्व्ह होत नाहीत NaOH मध्ये. ओके, त्याच्यामुळे त्याला सेपरेट आउट करता येतं. करेक्ट. काय हायड्रॉक्साईड सॉल्युबल आहेत इन NH4OH मध्ये, ते सुद्धा सेपरेट आउट करता येतात बाय द मिक्सचर. करेक्ट. ओके, आता इथं बघा AlOH taken thrice and zinc OH taken twice, okay, cannot be separated by NaOH because both are soluble in OKs. असे काही एक्सेप्शन असतात, त्याला कन्सिडर करून जावं लागतं आपल्याला. ठीक आहे ना. ओके, ते एक्सेप्शन्स काय कॅरी करावं लागतं आपल्याला थोडक्यात. अंडरस्टूड. ठीक आहे ना. ओके, नेक्स्ट युजेस मध्ये येऊयात आपण. ओके, सोडियम हायड्रॉक्साईड कुठे यूज केला जातो तर लॅबोरेटरी रिएजंट, तुम्हाला सॉल्व्हंट मधून यूज केला जातो. ठीक आहे ना. लॅबोरेटरी रिएजंट तुम्हाला सोडियम हायड्रॉक्साईड दिलेला असतो आणि तो सोडियम हायड्रॉक्साईड बऱ्याच रिएक्शन्स मध्ये यूज करता येतो. बॉटल्स मध्ये भरून ठेवलेला असतो बघा, त्याला लॅबोरेटरी रिएजंट म्हणायचं. त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड ओके काय आहे, स्ट्रॉंग अल्कली आहे आणि युज्ड कशासाठी यूज केला जातो तर काय, इन केमिकल इंडस्ट्री. कशासाठी, फॉर ओके सोप मॅन्युफॅक्चरिंग, सोप मॅन्युफॅक्चर साठी यूज केला जातो. प्युरिफिकेशन ऑफ बॉक्साईड साठी यूज केला जातो. कशामध्ये माहितीये तुम्हाला, ओके येस, बेअर्स प्रोसेस, हाल्स प्रोसेस आपण स्टडी केलेलं होतं, त्याच्यामध्ये बेअर्स प्रोसेस मध्ये NaOH यूज केला जातो. करेक्ट. मॅन्युफॅक्चर ऑफ रेयॉन्स काय आहेत, पॉलिमर्स आहेत. हे पॉलिमर्स बनवण्यासाठी जनरली काय करतात, ओके NaOH यूज करतात. करेक्ट. However, when base is required to neutralize acids, ठीक आहे ना, ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन म्हणजे थोडक्यात टायट्रेशन रिएक्शन्स मध्ये जनरली हा यूज केला जातो. इकॉनॉमिकली ओके कसा आहे, फेवरेबल आहे, त्याची कॉस्ट कमी आहे. समजते ना. ओके एस टू यूज सोडियम कार्बोनेट, अमोनिया ओके अँड लाईम, मोर इकॉनॉमिकल आहे तो. ऍसिड बेस टायट्रेशन साठी ओके सोडियम कार्बोनेट, अमोनिया किंवा काय लाईम न यूज करता काय यूज करतात, सोडियम हायड्रॉक्साईड यूज करतात, कारण इट इज मोर इकॉनॉमिकल. इट मीन्स इट्स कॉस्ट इज व्हेरी लेस अँड काय म्हणू शकता तुम्ही, इझिली अवेलेबल. क्लिअर. नेक्स्ट वन, क्लोरीन गॅस विच इज व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट ऑफ NaOH. NaOH मॅन्युफॅक्चरिंग साठी ओके NaOH मॅन्युफॅक्चरिंग साठी काय करतात, जनरली ॲक्वियस NaCl यूज करतात. कशामध्ये, इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस मध्ये. कुठली प्रोसेस केली जाते, इलेक्ट्रोलायसिस. या NaCl पासून काय फॉर्म करतात, NaOH फॉर्म करतात, तिथं क्लोरीन गॅस फॉर्म होतो थोडक्यात. समजते ना. ओके, नेक्स्ट कॅन बी यूज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ केमिकल्स सच एज पॉलिव्हिनाइल क्लोराइड्स, PVC. ओके, जे पाईप्स मध्ये प्लास्टिक्स मध्ये यूज करतात ना, प्लास्टिक पाईप्स असतात ना, ओके त्याच्यामध्ये काय असतो, PVC असतो. पॉलिव्हिनाइल क्लोराइड म्हणायचं, तुम्ही 10th मध्ये पण स्टडी केलेला आहे. पॉलिव्हिनाइल क्लोराइड कशापासून फॉर्म होतो तर विनाइल क्लोराइड पासून फॉर्म होतो. करेक्ट ना. ओके, विनाइल क्लोराइड पासून पॉलिव्हिनाइल क्लोराइड, एन टाइम्स घेतात, CH2 CHCl टेकन एन, त्याला म्हणायचं पॉलिव्हिनाइल क्लोराइड, PVC. अंडरस्टूड. ठीक आहे. थोडस डिटेल मध्ये व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट ओके तुम्हाला काय करत जायचं, हे रीड करत जायचं, प्रॅक्टिस करत जायचं. करेक्ट ना. ओके, हेच खूप बोरिंग वाटतं, हे कंटेंट बोरिंग वाटतो आपल्याला बघा, तुम्ही स्टडी करते वेळेस असं वाटतं. ठीक आहे, पण ते करत जावं लागेल आपल्याला, पर्याय नसतो दुसरा. तर लक्षात येते. ओके, कारण त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. करेक्ट. मग स्लोली स्टेडीली, आता जसं मी सांगितलं ना लेक्चर मध्ये, पूर्ण स्लोली स्टेडीली ओके तसं प्रॅक्टिस करत जायचं आहे, तसंच स्टडी करत जायचं आहे. आलं लक्षात. ओके, त्या गोष्टी तुम्हाला ओके ग्रास्प होत जातात, डोंट वरी. एकदा ओके तुम्ही फॅमिलियर झाला ना त्या गोष्टींसोबत ओके तर ते येत जातात तुम्हाला. आतापर्यंतचा पोर्शन कसा होता, थोडासा कन्सेप्च्युअल होता, ओके थोडासा इंटरेस्टिंग होता. ओके, पण असा पोर्शन आला की तुम्हाला काय करावं लागतं, येस त्याला सोबत घेऊन जावंच लागतं एनी हाऊ. समजलं ना. ओके, इम्पॉर्टंट आहे तो सुद्धा. नेक्स्ट, सोडियम कार्बोनेट. ओके, सोडियम कार्बोनेट काय असतो, Na2CO3 असतो. Na2CO3, त्याला ड्राय सोडियम
कार्बोनेट म्हटलं जातं. ट्राय सोडियम कार्बोनेट आहेत पुढे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. केमिकल फॉर्म्युला काय आहे सोडियम कार्बोनेटचा? जनरली तो ह्या फॉर्म मध्ये एक्झिस्ट राहत नाही. ओके, तो हायड्रेट होतो म्हणजेच काय वॉटर मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब करतो. ठीक आहे. अँड इट इज इन द फॉर्म ऑफ Na2CO3 10H2O. त्याला टेक्काहायड्रेट म्हटलं जातं. ठीक आहे ना. सोडियम कार्बोनेट टेक्काहायड्रेट. सोडियम कार्बोनेट टेक्काहायड्रेट. अंडरस्टूड. अँड दॅट इज कॉल्ड एज अ वॉशिंग सोडा. फॉर्म्युला विचारला जातो तुम्हाला वॉशिंग सोडाचा. येतं लक्षात? ठीक आहे. मग सोडियम कार्बोनेट टेक्काहायड्रेट म्हटलं की त्याला काय म्हणायचं? वॉशिंग सोडा. लिटमस न्यूट्रल असतो. तिथं कुठला लिटमस पेपर चेंज होत नाही कारण OH मायनस फॉर्म होत नाही ना, त्याच्यामुळे काय न्यूट्रल पेपर जो आहे सॉरी लिटमस पेपर जो आहे तो न्यूट्रल राहतो. इट विल नॉट चेंज द कलर. नेक्स्ट वन सॉलिबिलिटी. कशामध्ये सॉल्युबल आहे? स्पॅरिंगली सॉल्युबल इन वॉटर. काय वीकली बेसिक आहे तो. कसा आहे? वीकली बेसिक. IMP. स्पॅरिंगली म्हणजे काय? कमी प्रमाणात. लेस सॉल्युबल. अंडरस्टूड. त्याचे काय कमर्शियल युजेस आहेत. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट केमिकल ऑफ कमर्शियल यूज. इट एक्झिस्ट इन व्हेरियस फॉर्म्स. कुठल्या कुठल्या फॉर्म मध्ये? ठीक आहे. एक अनहायड्रस सोडियम कार्बोनेट. अनहायड्रस म्हणजे काय? अनहायड्रस मीन्स देर इज नो वॉटर कंटेंट. नो वॉटर कंटेंट. त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट नाहीये, अब्सेंट आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज इज व्हॉट? अनहायड्रस. अंडरस्टूड. ओके. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सोडा ऍश. व्हेरी इम्पॉर्टंट. Also called as what? Soda ash. Next, monohydrate. Monohydrate sodium carbonate. ठीक आहे. yes. Monohydrate म्हणजे सिंगल. मोनो म्हणजे लक्षात ठेवा. ओके. what? मोनो means सिंगल. सिंगल काय त्याच्यामध्ये? वॉटर. H2O सिंगल आहे. त्याला क्रिस्टल कार्बोनेट म्हणतात. IMP. त्याचं नाव लक्षात ठेवा. क्रिस्टल कार्बोनेट. हेप्टाहायड्रेट. हेप्टा means what? 7. Hepta means 7. Sodium, okay, is what? Carbonate. Na2CO3 7H2. Decahydrate. Sodium carbonate. म्हणजेच काय? वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा. समजतं ही वळण? ओके. आता ही नावं मात्र तुम्हाला परत परत प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. तिथं कुठला कन्सेप्ट आहे का? नाही. कन्सेप्ट नसतात ह्या केसमध्ये. त्याच्यामुळे काय स्लोली आणि स्टेडीली असंच करत राहावं लागणार. मी जसं सांगतोय. करेक्ट. नेक्स्ट वन. द फर्स्ट प्रोसेस फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ CO3 Na2CO3 वॉज इन्व्हेंटेड बाय ली ब्लँक. ली ब्लँक जो आहे त्या केमिस्टनं जनरली काय केलं? फर्स्ट प्रोसेस इन्व्हेंट केली. This process has become isolate. Separate process झाली ही एक. कशासाठी? लक्षात येते टू मॅन्युफॅक्चर दिस अँड रिप्लेस्ड बाय मॉडर्न मेथड्स. आयसोलेट केली, सेपरेट केली ही प्रोसेस आणि तिला मॉडर्न मेथड कन्सिडर केले किंवा मॉडर्न मेथड मध्ये कन्वर्ट केलं. करेक्ट. द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड फॉर द preparation of sodium carbonate is Solvay process. very important ना. ठीक आहे ना. येस पुढे आहे हे क्लास 11 मध्ये. क्लास 11. ठीक आहे ना. आणि त्याच्यावरती कॉम्पिटिटिव्ह एक्झामला क्वेश्चन विचारलेले आहे JEE आणि नीटला. सॉल्वे प्रोसेस. त्यालाच काय म्हटलं जातं? अमोनिया सोडा प्रोसेस. ओके ना. थोडासा थेरॉटिकल कंटेंट आहे बळानं. परत परत रीड करा आता. नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया? सॉल्वे प्रोसेस काय आहे बघूया. ठीक आहे ना. आणि नेक्स्ट कंपाऊंड्स. अंडरस्टूड. ठीक आहे ना. येस. टुडे विल स्टॉप हियर. ऑल द बेस्ट.